नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असा चित्रपट जिथे पैसा, लोभ आणि एकटेपणा हळूहळू एका माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो। ही कथा आहे जर्मिया नावाच्या एका सावकाराची, ज्याच्यासाठी पैसा म्हणजेच शक्ती आणि माणसं म्हणजे फक्त व्यवहार। पण प्रश्न असा आहे की पैशाच्या बदल्यात खरं प्रेम विकत घेता येतं का? आणि जेव्हा माणूस स्वतःच्या लोभाचा गुलाम बनतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा शेवट नेमका कसा होतो? चला तर मग ही थरारक, भावनिक आणि विचार करायला लावणारी कथा सविस्तरपणे समजून घेऊया। कथा समुद्रकिनाऱ्यावर सुरू होते, जिथे वाळूतून एका नंचे डोके दिसते आणि तिचे संपूर्ण शरीर वाळूत गाडले जाते। हे काम दोन अज्ञात लोकांनी केले होते, ज्यांची ओळख त्यावेळी उघड करण्यात आली नव्हती। काही दिवसांपूर्वी याच समुद्रकिनाऱ्यावर सेवेरिना नावाचा एक माणूस त्याच्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होता। पण लग्नाच्या तयारीसाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, यामुळे त्याची पत्नी सर्वात जास्त त्रस्त आहे आणि त्याचा मेहुणाही या परिस्थितीवर अजिबात खुश नाही। त्याच भागापासून थोड्या अंतरावर जर्मिया नावाचा एक माणूस राहतो, जो त्याच्या वृद्ध आणि आजारी आईची काळजी घेतो। जर्मिया तिच्या जबाबदारीने भारावून जातो आणि सध्या त्याचे आयुष्य एक पूर्ण ओझे बनले आहे। खरं तर जर्मिया हा एक जुना, सामान्य आणि अनाकर्षक दिसणारा शिंपी आहे। त्याला लग्न करायचे होते आणि म्हणूनच तो त्याच्यापेक्षा खूप लहान मुली शोधत राहतो। याच कारणास्तव रोमानियातील 22 वर्षांची बेला नावाची विधवा त्याच्यासाठी शोधली जाते। तथापि बेलाला इटालियन बोलता येत नाही। या वस्तुस्थितीमुळे जर्मिया अस्वस्थ आहे, पण त्याला हे समजावून सांगितले जाते की या वयात लग्नासाठी मुलगी शोधणे ही खूप मोठी गोष्ट आहे। जर्मिया बेलाला त्याच्या घरी घेऊन येतो आणि तिला त्याच्या आयुष्याबद्दल सांगू लागतो। तो असेही म्हणतो की लोक नेहमी त्याच्या हातावरील जखमेबद्दल विचारतात, पण त्या जखमेमागे काय कथा लपलेली आहे हे कोणालाही माहिती नाही। काही वेळाने बेला त्याला पाणी आणायला पाठवते आणि संधी मिळताच ती पळून जाते। बेलाच्या जाण्याने जर्मियाच्या सर्व आशा धुळीस मिळतात आणि तो पूर्णपणे निराश होतो। जर्मिया प्रत्यक्षात एक कंजूस आणि लोभी व्यक्ती आहे। तो लोकांना पैसे उधार देतो आणि हळूहळू तो त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे हस्तक्षेप करू लागतो जणू तो त्यांचा अगदी जवळचा मित्र आहे। पण लोकांनी त्याच्याकडून पैसे उधार घेतले असल्याने कोणीही त्याला विरोध करू शकत नाही। एका रात्री एक नन जर्मियाच्या घरी एक भांडे सोडते। ते पाहून जर्मियाची आई म्हणते की तिला माहित नाही की ननने ते कुठून आणले। जर्मिया म्हणतो की नन्स चोरी करत नाहीत, पण त्याची आई उत्तर देते की प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारे चूक करतो आणि प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यावर समाधानी नसतो। ही गोष्ट जर्मियाच्या मनाला खूप दुखावते। दरम्यान सेवेरिनाची मुलगी रोसाल्बा एक सौंदर्य स्पर्धा जिंकते। तिची आई आणि मामा खूप आनंदी होतात कारण त्यांना बक्षिसाची रक्कम मिळणार होती। काही काळानंतर सेवेरिनाला जर्मियाबद्दल कळते की तो केवळ सावकारच नाही तर लोकांचा कौटुंबिक मित्र देखील बनतो। हे चांगले आणि वाईट दोन्ही होते, कारण गरज नसतानाही जर्मिया कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू लागतो। जर्मियाची एक क्लायंट डोना तिचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहे। जर्मिया त्याच्या माणसांसह तिच्या घरी जातो। तो तिथून सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन जातो। त्याचा लोभ तिथेच संपत नाही आणि तो डोनाकडून ती अंगठी हिसकावून घेतो जी तिला कोणत्याही किंमतीत ठेवायची होती। जर्मियाला जेनो नावाचा एकच मित्र आहे आणि तो एखाद्या काउबॉयसारखा फिरत असे। त्यांच्यातील मैत्री ही एका विचित्र नात्यासारखी होती, जिथे विश्वास आणि शंका दोन्ही एकत्र होते। एके दिवशी सेवेरिना पैशांबद्दल बोलण्यासाठी जर्मियाला तिच्या घरी आमंत्रित करते। तिथे जर्मिया रोसाल्बाला भेटते आणि तो हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागतो। रोसाल्बा ही समजते आणि जर्मियापासून अंतर ठेवते। जर्मिया सेवेरिनाला पैसे देत असताना तो जबरदस्तीने त्यांचा कौटुंबिक मित्र बनतो आणि तो रोसाल्बाच्या लग्नाच्या तयारीवर आपले मत देऊ लागतो। रोसाल्बाला हे अजिबात आवडत नाही आणि ती जर्मियाचा अपमान करते। नंतर रोसाल्बाला कळते की तिच्या वडिलांनी जर्मियाकडून पैसे उधार घेतले आहेत। आता लग्नाचा दिवस जवळ आला होता आणि रोसाल्बाची आई जर्मियाकडे मदत मागायला येते। दुसरीकडे रोसाल्बा तिच्या वडिलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी जर्मियाशी एक करार करते। जर्मिया व्याजाची रक्कम 30% 12% करण्यास सहमत आहे आणि तिच्या वडिलांना या संकटातून वाचवण्यासाठी रोसाल्बाला जर्मियाच्या अटी मान्य करण्यास भाग पाडले जाते। लग्नाच्या दिवशी जेनोला काहीतरी भयंकर चूक आहे हे कळते, कारण तो पाहतो की लग्नादरम्यान रोसाल्बा आणि जर्मिया दोघेही रडत आहेत। जर जर्मियाला त्याचे पैसे परत मिळाले नाहीत तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी भीती जेनोला आहे। जर्मिया इतका क्रूर झाला होता की तो 70 वर्षांच्या वृद्ध महिलेलाही मारण्यास तयार होता, फक्त कारण ती कर्ज फेडण्यास असमर्थ आहे। वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिचा नातू पूर्णपणे एकटा पडेल याची देखील जर्मियाला अजिबात पर्वा नाही। जेव्हा जर्मिया त्याच्या माणसांसह वृद्ध महिलेला मारण्याची तयारी करतो तेव्हा ती स्त्री अचानक गायब होते आणि यामुळे जर्मिया त्याची योजना पूर्ण करू शकत नाही। काही काळानंतर मोंटानारो नावाचा एक सहाय्यक जर्मियाला भेटायला येतो।
तो जर्मियाला मोठी रक्कम उधार देण्यास सांगतो, जी रक्कम जर्मियाने यापूर्वी कधीही विचारात घेतली नसेल. सुरुवातीला जर्मिया हसते आणि नकार देते. तो म्हणतो की तो कोणालाही एवढी मोठी रक्कम देणार नाही. पण जेव्हा त्याला सांगितले जाते की मोंटानारो दुसऱ्याकडून पैसे उधार घेईल आणि 2 महिन्यांत दुप्पट रक्कम परत करेल, मग जर्मियाचा लोभ पुन्हा जागृत होतो. जेव्हा जेनोला या कराराबद्दल कळते तेव्हा तो जर्मियाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की त्याने या कराराला हो म्हणू नये. जेनो हा सल्ला देतो कारण तो स्वतःला जर्मियाचा मित्र मानतो. पण जेनो स्वतःला जर्मियाचा मित्र म्हणवताच जर्मिया त्याला स्पष्टपणे सांगतो की त्याचे कोणतेही मित्र नाहीत. दुसरीकडे जर्मिया ज्या वृद्ध महिलेला मारू इच्छित होता तिला जेनोने वाचवले आणि त्याने तिला स्वतःच्या घरात लपवून ठेवले होते. त्या वृद्ध बाईशी बोलताना जेनो म्हणतो की त्याला हे सर्व सोडून कुठेतरी दूर जायचे आहे. एके दिवशी जेरेमियाला कळते की तो ज्या बेला नावाच्या मुलीशी लग्न करणार होता तिने दुसऱ्या एका म्हाताऱ्याशी लग्न केले आहे. मग जर्मियाला कळते की कोणतीही मुलगी त्याच्यासोबत राहू इच्छित नाही, कारण लोक त्याला एक घृणास्पद आणि कुरूप व्यक्ती मानतात. आपली चूक लक्षात आल्यानंतर जर्मिया रोसाल्बाकडे माफी मागण्यासाठी जातो, पण रोसाल्बा त्याला निघून जाण्यास सांगते. ती असेही म्हणते की जर्मियाने त्याचा जीव सोडावा. हे सर्व ऐकल्यानंतर जर्मिया तिथून निघून जातो आणि मोंटानारोला पैसे देण्यास सहमत होतो. तो करारावर स्वाक्षरी करण्यासही सहमत आहे. त्यानंतर मोंटानारो जर्मियाला 2 मुलींकडे पाठवतो जेणेकरून त्यांचे मनोरंजन करू शकेल. पण जर्मिया आणि जेनो दोघांनाही हे आवडत नाही आणि ते तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सेवेरिना जर्मियाच्या दुकानात येतो आणि त्याला सांगतो की त्याची पत्नी मरण पावली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी जर्मिया रोसाल्बाची काळजी घेण्याचे नाटक करते, पण रोसाल्बाला हे चांगलंच माहीत होतं की जर्मिया अजूनही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. काही काळानंतर जर्मिया पुन्हा रोसाल्बाला भेट देते. तो तिला सांगतो की तो तिच्यावर खरोखर प्रेम करतो. रोसाल्बा त्याला स्पष्टपणे सांगते की तिला जर्मिया आवडत नाही. त्यानंतर रोसाल्बा त्याला सांगते की ती तिच्या आईला गर्भवती असल्याचे सांगत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला. रोसाल्बाला स्वतःला माहीत नाही की मुलाचा बाप तिचा नवरा आहे की जर्मिया. दरम्यान जेनोने ज्या वृद्ध महिलेला वाचवले होते ती लॉटरीत हजारो युरो जिंकते आणि जर्मियाचे सर्व पैसे परत करते. जर्मियाला आता फक्त एवढेच जाणून घ्यायचे होते की रोसाल्बा त्याच्यावर प्रेम करते की नाही, कारण आता त्याला असे वाटू लागते की या जगात तो कोणालाही आवडत नाही. एका रात्री जर्मिया त्याच्या आईसोबत घरी असताना रोसाल्बा अचानक तेथे येते आणि तिला पाहून जर्मिया बेशुद्ध पडतो. शुद्धीवर आल्यानंतर रोसाल्बा उघड करते की तिला कधीही जर्मियावर प्रेम करायचे नव्हते, पण आता तिला जर्मियाबद्दल वाईट वाटू लागले आहे आणि म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडली आहे. रोसाल्बा असेही म्हणते की तिला या प्रेमापासून पळून जायचे नाही आणि नेहमीच जर्मियासोबत राहायचे आहे. सुरुवातीला जर्मियाला यावर अजिबात विश्वास बसत नाही, पण रोसाल्बाला भेटल्यानंतर तो इतका आनंदी होतो की तो त्याच्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा आणि रोसाल्बासोबत नवीन जीवन सुरू करण्याचा विचार करू लागतो. जर्मियाची आई त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते की रोसाल्बाच्या आगमनापासून तो पूर्णपणे बदलला आहे आणि हे प्रेम त्याला नष्ट करेल. रोसाल्बा हे सर्व ऐकते, पण जर्मिया त्याकडे दुर्लक्ष करते. जर्मिया बँकेतून त्याचे सर्व पैसे काढतो आणि मोंटानारोला देण्यासाठी निघतो. यानंतर तो रोसाल्बासोबत तिथून पळून जाण्याची तयारी करू लागतो, पण जर्मियाला माहीत नाही की रोसाल्बा आणि जेनो एकमेकांवर प्रेम करतात आणि ते दोघेही त्याचे पैसे घेऊन पळून जाणार आहेत. जेव्हा जर्मियाला सत्य कळते तेव्हा तो त्याच्या आईकडे जातो, पण तिथे पोहोचल्यानंतर तो तिला भेटू शकत नाही. रात्री रस्त्यावरून चालत असताना जर्मियाला मोंटानारो आणि त्याचे लोक विचित्र कपड्यांमध्ये दिसतात. तो बंदूक घेऊन त्यांच्यासमोर जातो, पण नंतर त्याला कळते की ते सर्व कलाकार आहेत ज्यांना जेनोने पैसे देण्याचे वचन दिले होते. जेनो अनेक महिन्यांपासून या संपूर्ण गोष्टीची योजना आखत होता आणि या योजनेत रोसाल्बा देखील सामील आहे, पण जेनो त्या कलाकारांनाही फसवतो आणि त्यांचे पैसे घेऊन पळून जातो. जेव्हा जर्मिया शेवटी त्याच्या आईच्या घरी जातो तेव्हा त्याला कळते की त्याची आई मरण पावली आहे. तिच्या अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित राहत नाही आणि जर्मिया कायमचा पूर्णपणे एकटा पडतो. त्याला त्याच्या वडिलांची आठवण येते जे अगदी त्याच्यासारखेच होते. वडील आणि मुलाने इतक्या चुका केल्या की दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. चित्रपटाची कथा जर्मिया कधीही बदलण्यास तयार नाही या कटू सत्याने संपते. तर मित्रांनो, हा चित्रपट आपल्याला दाखवतो की जेव्हा पैसा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट बनतो तेव्हा तो हळूहळू त्याची माणुसकी, नातेसंबंध आणि शांती गमावतो. जर्मियासारख्या व्यक्तीला पैसा ही शक्ती वाटते आणि त्याच्या मदतीने तो लोकांना नियंत्रित करू शकतो. पण कथा जसजशी पुढे सरकते तसे हे स्पष्ट होते की पैशाने कोणाचेही प्रेम, आदर किंवा आपुलकी विकत घेता येत नाही. ही कथा असेही सांगते की जो माणूस इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घेतो, एके दिवशी तीच असहाय्यता त्याला पूर्णपणे एकटे सोडते. जर्मियाकडे खूप पैसे होते, पण त्याच्याकडे मनापासून स्वतःचे असे कोणीही नव्हते.
या चित्रपटातून आपल्याला हा धडा मिळतो की जर पैसे कमवताना माणूस असण्याचे विसरला तर शेवटी त्याला फक्त पश्चातापच उरतो। या चित्रपटातून आपल्याला एक फार महत्त्वाचा धडा मिळतो, पैसा गरजेचा आहे, पण जेव्हा तोच आयुष्याचा एकमेव उद्देश बनतो तेव्हा माणूस हळूहळू आपली माणुसकी, नाती आणि स्वतःची शांती गमावतो। जर्मियाकडे भरपूर संपत्ती होती, पण शेवटी त्याच्याकडे मनापासून आपलं असं कोणीच नव्हतं। जर तुम्हाला हा मूवी एक्सप्लेन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक चित्रपटाच्या कथेसह।